सेशन आहे ते आपण ऑनसेट साठी घेतोय. तर मी चॅट बॉक्स पण ऑन करून ठेवणार आहे. तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये मॅक्झिमम उत्तरं लिहायची. मी तुम्हाला 30-40 मिनिटांमध्ये मॅक्झिमम गोष्टी समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही जर का मला पटापट रिस्पॉन्स दिला तर कदाचित तुम्हाला नंतर अभ्यास पण करावा लागणार नाही खऱ्या एक्झामला. तर आता जे शिकणार आहोत ते सगळं आपण एक्झाम साठीच शिकतोय. नंबर 1, मी छोटस प्रेझेंटेशन तुमच्यासाठी बनवलेलं आहे, तेच तुम्हाला मी शेअर करतो. परत टेन्शन नको की बस वेळ गेला आणि सगळं झालंच नाही सांगून, असं नको व्हायला. ठीक आहे. तर तुमच्यासमोर मी एक छोटस प्रेझेंटेशन आणलेलं आहे. तर त्या प्रेझेंटेशनद्वारे तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर ऑनसेटला नॉर्मली एक्झामला प्रश्न कोणते पडणार आहेत, तर ज्यांचे न्यूज सेंटर्स होते तर न्यूज सेंटरच्या त्यांच्या ऑनसेट झाल्या तेव्हा त्यांना जे प्रश्न आले होते ते बऱ्यापैकी AI टूलशी संबंधित होते. दुसरी गोष्ट अशी की सध्या MKCL आपल्याला सुद्धा खूप वेळा अनेक वेळा ट्रेनिंग पण दिलेलं आहे AI टूलचं. आणि एवढंच नाही तर आपण AI टूल वरती जास्त फोकस करून विद्यार्थ्यांना शिकवणं अपेक्षित आहे. या गोष्टी आपल्याला वारंवार सांगितलं जात आहे. आणि याच अनुषंगाने MKCL जी आपल्याला लिस्ट दिलेली आहे, तर मी लिस्ट सुद्धा ओपन करतो. बघा, ही लिस्ट मी ओपन केली. MKCL दिलेली लिस्ट आहे 100 AI टूल आहेत. हे नोटपॅड मध्ये कॉपी पेस्ट केलं मी, इरा मधून कॉपी पेस्ट केलेलं आहे. तर AI चे टूल कोणकोणते आहेत त्याची लिस्ट दिसते बघा तुम्हाला इथं. भली मोठी लिस्ट आहे, साधारणतः 100 पेक्षाही जास्त टूल त्यामुळे तुम्हाला दिसतील. आणि 100 ते 100 टूल आपण विद्यार्थ्यांना शिकवणं अपेक्षित आहे हे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. साहजिकच याच्याच आधारे आपल्याला एक्झामला काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. पण मी काय विचार केला की हे जे 100 टूल आहेत ते प्रत्येक टूल, पूर्वी तर आम्ही सेशन पण घेतले होते, ट्रेनिंग सेशन घेतलेले आहेत, सेंटर्सला हे ट्रेनिंग पण दिले की कोणते टूल कसे वापरायचे. आणि याच्यामध्ये दररोज काही ना काही नवीन गोष्टी येत आहेत. पण याचा आता असं नाही की प्रत्येक नवीन गोष्ट तुम्हाला शिकवली गेली पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी न शिकवता सुद्धा स्वतःला जमतायत. मी पाहतोय बऱ्याचशा ग्रुपमध्ये मी आहे, ऍक्टिव्ह आहे बऱ्याचशा ग्रुपमध्ये. त्या बऱ्याचशा ग्रुपमध्ये मी नोटीस केलं खूप लोकांनी ChatGPT प्रश्न विचारलेला आहे की आमची अशी परीक्षा आहे आणि त्यासाठी लागणारे क्वेश्चन्स तयार करून दे. आणि ते मग ती लिस्ट दिलेली आहे आणि ते शेअर केलेले आहेत. कुणी 100 केलेत, कुणी 50, कुणी 20 IMP क्वेश्चन्स. पण भरपूर क्वेश्चन्स सध्या वेगवेगळ्या ग्रुपवरती इकडे तिकडे फिरत आहेत. मी काय केलंय तेच केलंय, फक्त मी थोडस वेगळ्या पद्धतीने विचार करतोय किंवा मला असं वाटतंय की माझ्या समजा 12 विद्यार्थ्यांचा 12 लोकांचा स्टाफ आहे, ते 12च्या 12 लोकांनी एक्झाम पास व्हावी असं जर मला वाटत असेल तर मला काय करावं लागेल, या सगळ्यांना पास व्हायचं आहे. बरं, ही सगळी लोक आतापर्यंत AI टूल शिकवत आहेत. आमची मेथड काय आहे ही मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. म्हणजे विद्यार्थ्यांना आम्ही जेव्हा 100 AI टूल शिकवायचं असेल तर कसं शिकवतो, तर दररोज एक एक टूल शिकवत बसण्यापेक्षा आम्ही दर गुरुवारी विद्यार्थ्यांना 10 ते 15 टूल एका वेळीच त्यांना शिकवतो. त्यातही विद्यार्थ्यांना 8 दिवस अगोदर ते टूल दिलेले असतात. त्या टूलचा विद्यार्थी अभ्यास करतात, तर त्यांना मग युट्यूब बघायला परवानगी आहे, आपल्या एरियामध्ये तर आहेच आहे. शिवाय त्यांना गुगल करायला परवानगी आहे. गरज पडली तर ते मग टीचर्सला विचारतात. आणि एक विद्यार्थी 1 किंवा 2 टूलचा खूप डीप मध्ये व्यवस्थित स्टडी करतो आणि मग थर्सडेला तो आपल्या अनुभवातून आपण जे टूल वापरले ते टूल समजावून सांगतो. आणि ते टूल समजावून सांगत असताना इतर लोकांना जर असं वाटलं इंटरेस्टिंग टूल आहे ते, तर ती मुलं सुद्धा सेम टूल वापरून पाहतात. अदरवाईज किमान त्यांच्या वहीमध्ये त्या टूलचं नाव लिहिलं जातं की आज आपण ह्या टूलची माहिती घेतलेली आहे. अशा पद्धतीने इच अँड एव्हरी टूल विद्यार्थ्यांना किमान एकदा तरी सांगितलं जातं आणि त्यामुळे काय होतं 100 ते 100 टूल विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतात. आता हे पोहोचत असताना साहजिकच समोर स्टाफही आहे, स्टाफने पण हे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी स्टाफला सुद्धा माहिती आहेत. आणि बरेचसे टूल आता स्टाफ सुद्धा स्वतः वापरतोय. म्हणजे एक्झामला जर प्रश्न आले याच्यावरती तर त्याला खूप असं अवघड वाटायचं काहीच कारण नाही. आता 100 टूलची लिस्ट काढून त्याच्यावरती प्रत्येकी 2 प्रश्न मी काढले तर होतील 200 प्रश्न. आणि मग त्या 200 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मी समजावून सांगायची अशी मेथड करण्याऐवजी मी काय केलं, त्याचे काय ग्रुप बनवले 5 किंवा 6. मी त्याचे 6 ग्रुप बनवले आणि ते 6 ग्रुपच्या आधारे मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. माझी अपेक्षा की तुम्ही आता माझ्याबरोबर, तर तुमच्याकडे मी पटापट प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही द्यायची, नाही दिली तर मी देणार आहे.
फक्त उत्तर तुम्ही दिली तर ऑनसेटला तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर मी पहिल्या स्लाइडवरती गेलो, इथं लिहिलेलं आहे. मी पहिल्यांदा काय केलं, त्याचा एक ग्रुप बनवला की ग्रुप ए मी विचार करतोय जनरेटिव्ह एआय बद्दल. आता जनरेटिव्ह एआय आणि चॅटबॉटचा उपयोग कशासाठी होतो? त्याचा उपयोग होतो आपल्याला प्रश्नाची उत्तर आणि माहिती शोधण्यासाठी. आता माझा प्रश्न काय, माझा प्रश्न असा आहे की जनरेटिव्ह एआय किंवा चॅटबॉट ज्याला म्हणतो, अशा काही टूलची नावं तुम्ही पटापट चॅट बॉक्स मध्ये लिहा. त्यात तुम्ही काही नावं इथे लिहिली बघा, ही नावं सोडून इतर नावं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. एक म्हणजे काय, तर चॅट जीपीटी जवळजवळ सगळ्यांना माहिती असतं. जेमिनी पण खूप लोकांना माहिती आहे. त्याच्यानंतर को पायलट माहिती आहे, क्लाउड एआय माहिती असेल, त्याच्यानंतर परप्लेक्सिटी माहिती असेल. आता आणखी काही टूल तुम्हाला माहिती असेल तर पटापट चॅटबॉक्स मध्ये लिहा. लगेच मी पुढच्या पेजवरती जाणार आहे. चॅटबॉक्स मध्ये लिहा, मला पाहू द्या तुम्हाला माहिती आहे का, कारण एक्झामला त्याच्यावरती प्रश्न पडतील आणि मला हा प्रश्न पडणार आहे की हे जनरेटिव्ह एआयचं एक्झाम्पल आहे का, तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. तर की कॉन्सेप्ट काय आहे त्याची, ते टूल काय करतात, टेक्स्ट जनरेट करतात, प्रश्नाची उत्तरे देतात, कोडिंग मध्ये सुद्धा मदत करतात. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. धन्यवाद. सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि रिस्पॉन्स तुम्ही देत राहा, कारण हे सेशन मी फक्त तुमच्यासाठी घेतोय, तुमच्या स्टाफसाठी घेतोय की जेणेकरून त्यांना एक्झामला असं टेन्शन नको यायला. 20 मार्क सहज पडणार आहेत त्यांना, कारण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी वापरून बघितलेल्या आहेत. फक्त मुद्दा मी टिप लिहिली बघा खाली, मी ती टिप सुद्धा लक्षात ठेवा की आता कोर्टाला बंद झालेला आहे, त्याच्याऐवजी आता को पायलट हा पर्याय आलेला आहे. त्यामुळे आपण आता एक एक कॅटेगरी शिकलो, एक अख्खी कॅटेगरी संपली आपली. ग्रोक सांगितलंय काही लोकांनी, व्हेरी गुड. तर हे सगळे धरून इथं वरती आणखी चॅट जीपीटी, जेमिनी या व्यतिरिक्त आणखी काही आहेत, मी अजून पण सर्च करू शकता. नाहीतर कारण की 15 ते टूल झाले म्हणायचे 100 मधले. ठीक आहे. आता काय करतो, पुढच्या स्लाइड वर जातो. ग्रुप बी बनवला आपण. हे जे 100 टूल आहेत त्याचा भाग 2 करूया. दुसऱ्या भागात काय दिसतंय मला असे एआय टूल वेगळे करायचे आहेत ज्यांना आपण म्हणूया रायटिंग साठी वापरतो आपण, किंवा ऑफिस प्रोडक्टिव्हिटीसाठी वापरतो. ऑफिसच्या कामासाठी मला वापरता येतील असे काही एआय टूलची नावं जी समोर दिसतात ती सोडून तुम्हाला जर माहिती असेल काही तर डेफिनेटली लिहा, कारण एक्झामला तुम्हाला त्याच्यावरतीच प्रश्न पडणार आहे नेमका, जे तुम्हाला माहिती नसणार. आलं का तशात? म्हणून आपल्याला सगळं माहिती असलं पाहिजे. तर काही लोकांनी ऍड करायचा प्रयत्न केलेला आहे. टाकत राहा. मी तुमच्याकरता तोपर्यंत एक प्रेझेंटेशन वाचतो, काय 4-5 वेळे लिहिलेले आहेत. तर रायटिंग आणि ऑफिस प्रोडक्टिव्हिटी या कामासाठी हे टूल दैनंदिन कामात वापरतात. ईमेल करणे, पीपीटी बनवणे, डॉक्स तयार करणे, वेगवेगळे डॉक्युमेंट तयार करणे. आणि इथं मी लिस्ट दिलेली बघा. एक म्हणजे काय, क्वेलबॉट दिलेला आहे, दुसरं ग्रॅमरली दिलेला आहे, तिसरं ओटर एआय दिलेला आहे. आणि यातले काही गोष्टी तुम्ही वापरून बघितल्या असतील, नसतील तर मी पाहिजे पीपीटी शेअर पण करेल. हे फक्त एकदा गुगल जाऊन गुगल करायचं, ओपन करायचं. वापरून नाही बघितलं तरी तुम्ही एकदा ओपन करा, पहा, नुसतं नजरे खालून घाला आणि मग दुसरं, तिसरं, चौथं प्रत्येक टूल किमान एकदा तुमच्या स्टाफने काय केलं पाहिजे, एकदा ओपन करून चेक केलं पाहिजे त्यात काय आहे ते. वाचतो मी. क्विलबॉटचा उपयोग कशासाठी होतो, तो पॅराफ्रेझिंग साठी होतो. तुम्ही जे कॉपी करताय एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करताय, तर कॉपी पेस्ट करण्यापूर्वी तुम्ही जो पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफ मध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे. तर ते बदल करायची सुविधा तुम्हाला क्विलबॉट मध्ये मिळून जाते. पूर्ण वाक्य तुम्हाला बदलता येईल, पुन्हा पॅराग्राफ बदलता येईल, नुसतं शब्द बदलता येईल, अशा खूप साऱ्या सुविधा तुम्हाला क्विलबॉट मध्ये आहेत. ग्रॅमरली तर सगळ्यांना माहिती आहे, ग्रॅमरचे वेगवेगळे पर्याय तिथं वापरता येऊ शकतात. पण ग्रॅमर चेक पण नुसतं करणं अपेक्षित, नुसतं स्पेल चेक नाही येते किंवा ग्रॅमर चेक नाहीये, तर तुम्हाला ग्रॅमरचे वेगवेगळे पर्याय सुद्धा वापरता येतात. ओटर एआय आहे मीटिंग नोट्स वगैरे काढण्यासाठी, हे नॉर्मली बरेच लोक आजकाल वापरतात. मायक्रोसॉफ्ट डिझायनर आहे आणि गुगल स्मार्ट कंपोज, हे सगळे टूल काय करतात, तर आपली ऑफिसची प्रोडक्टिव्हिटी वाढवतात. आणि आपल्याला विद्यार्थ्यांना MSCIT शिकवत असताना MSCITचा भाग म्हणून वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, आउटलुक आपण या गोष्टी शिकवतोय ना, तर त्यामध्ये आपल्याला पॉवर पॉईंट डिझायनर, MS एक्सेल, डेटा अनालिस्ट ह्या गोष्टी शिकवाव्या लागतात. आणि शिकवा, त्यांनी काय होईल, आता नुसतं जरी बघितलं तुम्ही ह्या गोष्टी, तर पॉवर पॉईंट डिझायनरचा उपयोग करून तुम्हाला रेडीमेड खूप चांगले टेम्पलेट उपलब्ध होतात.
तरी टेम्पलेट वगैरे वापरता येतात आणि डेटा अनालिसिस करता येतं. तर हे फायदे आहेत. आता आपण ग्रुप बी कडे आलो. मग अशी फक्त काय घेतलं आपण, जनरेटिव्ह एआय बघितली होती. तर हे काय, ऑफिस प्रोडक्टिव्हिटी टूल. तर तुम्हाला माहिती असलेली आणखी काय टूल ची लिस्ट बघितली बघा, खूप छान लिस्ट आलेली बघा. मी वाचतो तुमच्यासाठी. काय काय लोकांनी लिहिलेत. गॅमा लिहिले, व्हेरी गुड. त्याच्यानंतर भाषिणी पण चालेल, ठीक आहे. कॅनवा आहे, कॅनवा चालणार आहे. तर आसना, ट्रेलो आसना वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत. कारण सगळ्याच गोष्टी कोणीच सांगणार नाही. एमपीएससी सुद्धा तुम्हाला पूर्ण लिस्ट देऊ शकत नाही, की त्या नवीन नवीन गोष्टी येत राहतात. पण नवीन गोष्ट आली की ती तुम्हाला या 6 पैकी एका ठिकाणी ठेवता आली पाहिजे, की जनरेटिव्ह एआय मध्ये येणार आहे का ऑफिस प्रोडक्टिव्हिटी मध्ये येत आहे. व्हेरी गुड. तर तुम्ही खूप लोक छान छान लिहितायत, ऍड करताय. तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. इतर लोकांना सुद्धा ही लिस्ट पाहायला मिळणार आहे. तर ठीक आहे. म्हणजे तुम्ही चॅटबॉक्स सुद्धा बघत राहा, कारण खूप लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. माझं फक्त मी जे बोलतोय ते इम्पॉर्टंट नाहीये, हे लोक देत आहेत ते सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर मी फास्ट वाचतो. क्विलवर्ड सांगितलं, ग्रामरी सांगितलं, ऑटर एआय सांगितलं, मायक्रोसॉफ्ट डिझायनर, गुगल स्मार्ट कंपोज हे सगळे प्रोडक्टिव्हिटीसाठी वापरतात. परीक्षेला प्रश्न असा पडू शकतो की कामाचा स्पीड वाढवण्यासाठी कोणते टूल वापरता येतील, खाली एखादा पर्याय याच्यातला असू शकेल. तर आपण आता पुढच्या ग्रुपवर जाऊया. 2 ग्रुप समजून घेतले आपण. मी आता तिसरा ग्रुप बघतो. मी मग तिसरा ग्रुप, नॉर्मली ह्या गोष्टी विद्यार्थी खूप वेळ वापरतात आणि आपण शिकवताना सुद्धा मजा घेऊन ह्या गोष्टी शिकवतो. ते कुठला ग्रुप आहे, डिजिटल क्रिएशन असा ग्रुप बनवला. सी ग्रुप काय आहे माझा, तर डिजिटल क्रिएशन आहे. इथे मी मुद्दाम 2-3 लिहिलेले आहेत, बाकीचे तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका बरं, तुम्हाला माहिती असलेले. कारण 100 टूल आहेत ना, तुम्ही सगळे तिथे लिहायचा प्रयत्न केलेला नाही. क्रिएशन, डिजिटल क्रिएशन, व्हेरी गुड. बघा खूप लोकांनी तुम्हाला इथं म्हणजे काही टूल, एकच टूल 3 ठिकाणी सुद्धा येऊ शकतील बरं का. असं काही नाही की बा आता एकदा चॅट जीपीटी तिकडे लिहिलं ते इकडे कसं काही लिहू, असं काही नाहीये. फक्त आपल्याला कोणतं टूल कशासाठी वापरता येतं आणि त्याचं असं आपल्याला वायफिकेशन करता येते का ते पहा. ते तर इमेज, व्हिडिओ, ऑडिओ यासारखे वेगवेगळे डिजिटल क्रिएशन साठी काय काय वापरलंय. नंबर 1, ते डॉली तर लक्षात ठेवा. इमेज जनरेशन साठी. आणि लक्षात ठेवताना सुद्धा तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवतील की कशाचा काय उपयोग आहे. त्याची लिस्ट मी पुढे बनवलेलीच आहे, पुढच्या स्लाइड वरती असेल ती. तर डॉली आहे, मिड जर्नी आहे. आपल्या लिस्ट मध्ये मिड जर्नी नाही बरं का, पण तरी मी टाकलं कारण ते आहे तर आहे. त्यानंतर कॅनवा, कारण मिड जर्नीचं क्रेडिट खूप लवकर संपतं. कॅनवा, त्याच्यानंतर हेजेन आहे, व्हिडिओ अवतार बनवता येतात. त्याच्यानंतर सुनो सुद्धा खूप लोकांनी वापरलेला आहे. त्याच्यानंतर मॉइजेस, ओके. तर इथं बघा रणावी आहे, टेक केअर आहे, विगल आहे, जेमिनी प्रो आहे, गुड. सेरा आहे, ठीक आहे. तर खूप लोक त्यात कॉन्ट्रीब्युशन करत चाललेले आहेत. म्हणजे ही लिस्ट तुमची अशी वाढत जाईल. फ्री पिक आहे, ड्रीम फेस आहे, 11 लॅब सगळ्यात बेस्ट. ते लिहायला पाहिजे तुम्ही लिस्ट मध्ये, पण हरकत नाही. तर ते खूप इझी, म्हणजे खूप लोक वापरतात, खूप जास्त लोकांना या गोष्टी माहिती आहेत. तर अजून कुठं पिक्टोरी, येस व्हेरी गुड, पिक्टोरी सुद्धा आहे. त्याच्यानंतर कुठलं गुगल फ्लो आहे आणि जेमिनी वगैरे तर कॉमनली आहे सगळ्या ठिकाणी. सगळ्याच गोष्टी जेमिनी मध्ये सुद्धा आता अवेलेबल आहेत. तर अशा पद्धतीने मुद्दाम मी ग्रुप 3 बनवला. त्या ग्रुप 3 मध्ये मला ह्या गोष्टी कळाल्या की असे पण काही टूल आहे ज्याचा उपयोग फक्त डिजिटल क्रिएशन साठी इझिली करता येतो. पण एक्झामला मला प्रश्न असा पडला तर मला उत्तर देता येईल. अवतार, मला व्हिडिओ अवतार बनवायचा, तर खालील कोणता पर्याय, तर मला पटकन मग हेजेन सुचू शकतो. कारण मी काय केले, आता त्याचे वेगवेगळे भाग केलेले आहेत. उगाच मी काय केले, चॅट जीपीटी उत्तर देत बसणार नाही. माझ्या लक्षात येईल की हेजेन सुद्धा आहे किंवा आपण आणखी इतर टूल सुद्धा वापरले असतील. खूप सारे टूल आहेत त्याचे. ओके. तर मी फक्त त्याच्यात माहिती वाचतो काय दिली खाली. तर मॉइजेस पण झालं ऑडिओ सेपरेशन साठी. कंसात काय दिलं ते वाचतो मी, कारण परीक्षेला तेच प्रश्न पडणार आहे. डॉलीचा उपयोग इमेज जनरेशन साठी, मिड जर्नीचा उपयोग इमेज जनरेशन साठी, कॅनवाचा इमेज जनरेशन, तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन करता येऊ शकतं. हेजेनचा उपयोग व्हिडिओ अवतार पण तयार करता येतो. सुनोचा तर तुम्ही बरा उपयोग केला असेल, गाणी क्रिएट करणं, म्युझिक तयार करणं. त्याच्यानंतर मॉइजेसचा उपयोग ऑडिओ सेपरेशन करण्यासाठी, तो व्होकल आवाज वेगळा आणि म्युझिकचा आवाज वेगळा करण्यासाठी मोजेसचा उपयोग करता येऊ शकतो. आणि की कॉन्सेप्ट काय लिहिलंय, फक्त टेक्स्ट टाकून इमेज किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे हे टूल आहेत. तर हे आपल्याला याच्यातून एक अंदाज आला. तर खूप लोकांनी खूप चांगली उत्तर दिलेली आहेत, त्या सगळ्यांचे धन्यवाद. आता पुढच्या स्लाइडवर जाऊया आपण.
मी ग्रुप डी बनवला. चौथा ग्रुप कुठला असावा की आपल्याला कोणतंही टूल आलं की त्या टूलला आपल्याला कुठेतरी ग्रुपमध्ये टाकायचंय. हे खास विद्यार्थ्यांसाठी आहे, एज्युकेशन स्टुडंट्स म्हणलेलं आहे. म्हणजे आपण त्याला पूर्वी काय म्हणायचो, स्टडी स्किल म्हणायचो, म्हणून मी तिथं स्टडी स्किल शब्द वापरला. तर स्टडी स्किल म्हणून सुद्धा खूप सारे टूल आहेत. तर लिहायला सुरुवात करा चॅटबॉक्स मध्ये, लेट मी सी हाऊ मेनी स्टडी स्किल यू नो. आता ते एआयचे सुद्धा स्टडी स्किल भरपूर आलेले आहेत. पूर्वी आपण स्टडी स्किल मध्ये सिलेक्टेड गोष्टी शिकवायचो, पण आता भरपूर आहेत. येस, नोटबुक एलएम लिहिलंय कोणतरी, व्हेरी गुड. स्लाइड्स गो, व्हेरी गुड. चॅटबॉक्स फुल भरा, सगळ्यांनी वाचा ते बरं का, तुमच्यासाठी सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन येत आहे. आणि जर तुम्हाला नवीन गोष्टी वाटल्या तर तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवा. चल ठीक आहे, तुम्ही वाचतो काय काय दिलंय तुम्ही. तर ग्रुप डी मध्ये असं लिहिलं मी किंवा एज्युकेशन आणि स्टुडंटसाठी कोणती एआय टूल आहेत. तर फोटो मॅथ आहेत, अगदी 5वी पासून तर अगदी 12वी पर्यंत, 12वी सायन्सचे विद्यार्थी सुद्धा याचा उपयोग करू शकतात असे ते टूल आहेत. काही कॉम्प्लेक्स क्वेश्चन्स असतील तर त्याच्यासाठी वोल्फ्राम अल्फा नावाचं टूल आहे. कॉम्प्लेक्स मॅथ कसं मुद्दाम लिहिले ते की कॉम्प्लेक्स मॅथ साठी कोणतं, तर वोल्फ्राम अल्फा वापरायचं. फोटो मॅथ साठी कोणतं, तर मॅथ स्कॅम आहे. त्याच्यानंतर ब्रेनली आहे. त्याच्यानंतर सॉक्रेटिक बाय आहे. गुगल बोलो. तर गुगल बोलो लहान मुलांसाठी आहे, रीडिंग स्किल घेण्यासाठी. पण हे सगळे एआय टूल स्टडीचे आहेत, अभ्यासासाठी आहेत, तर स्टडी स्किल म्हणू शकतो. ते मी मुद्दाम थोडेच लिहिलेले आहेत. 3-4 किती झाले, 1 2 3 4 5 6 7 लिहिलेले मी. आणि इथं बऱ्याच लोकांनी खूप सारे डिओलिंगो, येस आम्ही तर डिओलिंगो कंपल्सरी विद्यार्थ्यांना शिकवतो. कंपल्सरी त्यांना सांगतो की आम्ही तुम्हाला MS-CIT बरोबर स्पोकन इंग्लिश मोफत शिकवत आहोत. बेसिक स्पोकन इंग्लिश आणि बेसिक स्पोकन इंग्लिश मध्ये त्यांना डिओलिंगो कम्प्लीट करायला लावतो आणि करून घेतो. आणि त्यात तुम्हाला कदाचित माहिती असेल की समजा मी डिओलिंगो इन्स्टॉल केलं तर मी इन्व्हाइट करू शकतो माझ्या फ्रेंड्सला. तर तो म्हणतो इन्व्हाइट युअर फ्रेंड्स. तर फ्रेंड म्हणजे आपले कोण असतात, विद्यार्थ्यांना पाठवतो आपण ती लिंक पाठवतो. तर त्यामुळे काय होतं, आपल्याला दिसतं की आपल्या अंडर आपली लिंक वापरून ज्या ज्या लोकांनी इन्स्टॉल केलेला ऍप, कोणी कोणी किती लेसन केलेले आहेत, कोण कोण पुढे गेलेले आहे, कोण कोण मागं आहे, कोणाचे किती पॉईंट्स आहेत, हे सगळं आपल्याला दिसतं. डिओलिंगो खूप जबरदस्त आहे आणि इंग्लिशचं नॉलेज सुद्धा खूप चांगलं त्याच्यामध्ये आहे. अभ्यास सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. तर डिओलिंगो झालं, क्विजलेट झालं, डेमो एआय झालं, क्विजलेट, नोशन एआय, व्हेरी गुड, स्लायडर एआय, तर रिडलो. त्याच्यानंतर रिडलो आहे का, रिडलो NG, ओके. त्याच्यानंतर नोटबुक गेले मग अशी वाचलं होतं. तर बघा असं खूप सारं तुमचं कॉन्ट्रिब्युशन मध्ये येत आहे. तसंच अजून 2-4 स्लाइड आहेत, तुम्हाला मी पटपट दाखवून मोकळा होतो. तर हे फोटो मॅथ आणि मॅथ सॉल्व्हर हे गणितासाठी आहेत, लक्षात ठेवा. असं मुद्दाम मी लिहिलंय कारण कदाचित त्याच्यावरती एखादा प्रश्न पडला ची शक्यता आहे. त्याच्यानंतर 5वा ग्रुप बनवला मी काही सरकारी योजनांची सुद्धा. आता प्रत्येक पोर्टल, प्रत्येक वेबसाईट, प्रत्येक ऍप हे आता काय आहे, एआय एनेबल्ड आहे, एआय पॉवर्ड आहे. त्यामुळं आपल्याला आता प्रत्येक ऍपला एआय म्हणावं लागणार आहे. म्हणून इथं काही टूलची नावं दिलेली आहेत आणि मग इथे भाषणे, मगाशी भाषणे खूप लोकांनी लिहिलं होतं, ते भाषणे तिथं पण चालणार आहे. पण त्याचा खरा उपयोग इथं आपण करूया, एक तर सरकारी म्हणून किंवा ट्रान्सलेटर म्हणून. ठीक आहे, एक्झामला प्रश्न पडला की मग ट्रान्सलेशन साठी चांगला ऍप कोणता, आणि खाली पर्याय असेल भाषणे, तर साजेलं त्याचं उत्तर भाषणे असणार आहे. भाषणे व्यतिरिक्त गुगल सुद्धा आहे, गुगल ट्रान्सलेटर सुद्धा आहे, आणखी पण काही आहे. तर मी 2-3 ऍपची नाव लिहिली, मी वाचतो आणि मग तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्हाला गव्हर्नमेंटचे काय ऍप माहिती सांगा. एक भाषणे लिहिले मी लँग्वेज ट्रान्सलेशन साठी. दुसरा उमंग आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसेस साठी. इनाम आहे ऍग्रिकल्चर साठी. डिजिलॉकर आहे डॉक्युमेंट साठी. UPI आणि ULI असे काही आणखी ऍप अवेलेबल आहेत, जे सगळेचे सगळे गव्हर्नमेंटचे आहेत, सरकारी योजना सांगणारे आहेत. काही लोकांनी लिहिलं NSDL लिहिलंय, GM लिहिलं, यस महाDBT लिहिलं, ई-संजीवनी लिहिलं, करेक्ट आहे. खूप गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ह्याच्यावरती परीक्षेला प्रश्न पडणार आहेत आणि हेच आपल्याला माहिती आहे तर तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही. आणि जर ह्याच्यातलं काहीच माहिती नसेल तर आता जे घेतोय ते सिरियसली थोडंसं समजावून घ्या आणि थोडं मनन करा. काही गोष्टी मग लिहून काढा पाहिजेत. तर मी सांगितलं मग की स्क्रीनशॉट घ्या पटापट आणि ह्याच्यावरती थोडासा अभ्यास करा. जाताना थोडं मी थोडीशी लिंक पण देतो अभ्यासासाठी. हे सगळे एकत्र करून क्वेश्चन पण तयार केलेले आहेत. त्याच्या शेवटचा भाग
म्हणजे इथून पुढे तुम्ही काय करा, जेव्हा जेव्हा तुम्हाला एआयचं टूल मिळेल तेव्हा तेव्हा या 6 पैकी एका ठिकाणी त्याला ठेवायचा प्रयत्न करा. आणि एकच घटक कदाचित 2 किंवा 3 ठिकाणी सुद्धा जाईल, पण त्याने लक्षात राहील. आणि मला परीक्षेला याचं उत्तर लिहायचं आहे, मला जर प्रश्न पडला तर त्याचं उत्तर मला सुचलं पाहिजे, यासाठी मला काही पाठांतराची मेथड समजून घ्यावी लागेल. ती आपण डिस्कस करूया पुढच्या स्लाइड वरती. ते शेवटचा घटक कुठला होता, तर कोडिंगसाठी. चॅट जीपीटी पण छान काम करतं, जेमिनी पण कोडिंगसाठी छान काम करतं. त्याच्यामध्ये कोडिंगचं स्वतंत्र सदर आलेलं आहे त्या जेमिनीमध्ये. इमेज साठी त्याच्यामध्ये नॅनो आलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आणि एक्झामला त्यासाठी प्रश्न पडला तर उत्तर देता आलं पाहिजे. नॅनो काय आहे, तर जेमिनीचाच पार्ट आहे की नाही. मिमो, त्याच्यानंतर डिजी लॉकर. येस, तर ठीक आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी इथं आहेत. आता फक्त शेवटचं पेज मी वाचतोय आणि स्लाइड तुम्ही पाठवलेल्या गोष्टी पण वाचत चाललो मी, पॅरल काम करताय तुम्ही नेहमी. तर कोडिंग आणि सिक्युरिटीसाठी बघा कोणते तुम्हाला माहिती असली तर टाका. ते एक मी टाकलेलं आहे, गुगल कोलॅब टाकलेलं आहे. जबरदस्त टूल आहे ते गुगल कोलॅब. म्हणजे मशीन लर्निंग साठी तुम्हाला खूप हेवी, तुम्हाला म्हणजे मशीन खूप चांगलं लागतं. 16 GB रॅम सुद्धा त्याला पुरत नाहीत, काही 32 GB रॅम पाहिजेत अशी अपेक्षा असते. पण त्या केसमध्ये आपण गुगल कोलॅब वापरून तुम्ही 8 GB वरती सुद्धा काम करू शकता. तर हे पोर्टल आहे, एआयचा फायदा आहे, तो तुम्हाला एक स्वतंत्र जीपीयू सुद्धा वापरायला देतो. गिट हब आहे, को पायलट आहे, अमेझॉन आहे, कोड विस्पर आहे, वायर शार्क आहे, त्याच्यानंतर क्राऊड स्ट्राईक आहे. हे खास काही कोडिंगचे किंवा सिक्युरिटीचे काही टेक्निकलचे टूल आहेत. ह्याच्याबद्दल आपल्या इरामध्ये थोडी का वेळा माहिती दिलेली आहे. ती माहिती आहे म्हणून ते आपण इथे लिहायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावरती जास्त डीप मध्ये क्वेश्चन येऊ शकणार नाही, कारण काय आपण हे एमएससीच्या विद्यार्थ्यांना एवढं डीप मध्ये शिकवत नाही. पण किमान तुम्हाला ज्युपिटर माहिती असला पाहिजे, गुगल कोलॅब माहिती असला पाहिजे, गिट हब माहिती असले, नेटलिफ्लाय माहिती असला पाहिजे. तर ह्या गोष्टी तर अडोबे माहिती असला पाहिजे. आणि आता तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही टाका इथं लिस्ट. येस, मी टाकले बघा काही लोकांनी. V3 स्कूल्स, टिंकर, त्याच्यानंतर क्लाउड ए आहे, कोड लामा आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि हिची लिस्ट एमपीएसएलने आपल्याला त्या लिस्ट मध्ये दिलेली आहे. शक्यता आहे त्याच्यावरती प्रश्न पडला तर मला उत्तर देता आलं पाहिजे. कोडिंगसाठी चांगलं टूल कोणतं, तर साहजिकच खाली त्यांनी चॅट जीपीटी पण दिलेला असेल, खाली त्यांनी जेमिनी पण दिलेला असेल, आणि त्याच्या खाली जर का त्यांनी गुगल कोलॅब दिला असेल तर मी गुगल कोलॅब निवडलं पाहिजे. साहजिक ह्यातली एकच गोष्ट असेल, कन्फ्युज करणार नाहीत ते. पण तुम्ही असं वाद नाही करू शकत नाही चॅट जीपीटी सुद्धा कोडिंग करता येतच की. पण बेस्ट टूल कोणता आहे, तर मग चॅट जीपीटी मध्ये कोडिंग करता येतच तुम्हाला, बेसिक आहे. क्लाउड मध्ये पण खूप चांगल्या प्रकारे करता येतं. पण खास कोडिंग साठी किंवा नेटवर्क सिक्युरिटीसाठी काही टूल आहेत, त्याचं मला एक्झॅक्टली माहिती पाहिजे, म्हणून ही स्लाइड मी टाकली. चला मग पाठांतर कसं करायचं, लक्षात कसं ठेवायचं. आता बऱ्याच लोकांनी ते पीडीएफ मागतायत की प्रश्न उत्तर पाठवा. तर म्हणलं प्रश्न उत्तर पाठवतो, ते काय अडचण नाही, की पीडीएफ सुद्धा पाठवतो. आणि बऱ्याच लोकांनी ऑलरेडी जेमिनीला विचारून, चॅट जीपीटीला विचारून पीडीएफ तयार पण केलेल्या आहेत आणि एकमेकांना शेअर पण केलेल्या आहेत. म्हणजे तुमच्याकडे मला वाटतं आता ऑलरेडी भरपूर प्रश्न आहेत. तर तुमची जी अडचण आहे ना, ती अडचण मी दूर करायचा प्रयत्न करतोय. तुमची अडचण काय की पाठ कसं करायचं, एक्झामला जाण्यापूर्वी मी अभ्यास कसा करू. तर तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी व्हॉट इज व्हॉट एवढंच माहिती असलं की एक्झाम तुम्ही पास करू शकता. एक्झामला तुम्हाला पासिंगला अडचण येणार नाही. म्हणून तुम्ही जोड्या लावून ठेवा. जसं इथं लिहिलंय बघा, मी थोडक्यात लिहिलंय की मंकी टायपिंग प्रॅक्टिस. तर कुठेतरी सिमिलर शब्द लिहायचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांना म्हणतो ना मेमरी टेक्निक, पाठांतर कसं करायचं ते तुम्ही सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पोर्टर AI, पोर्टर आणि मीटिंग कुठेतरी आपल्याला ते मॅच होतं का बघा. नुसतं पाठ करत बसू नका, त्याला व्हिज्युअलाइज करा आणि लिंक लावायचा प्रयत्न करा. भाषेने मला नाही वाटत की तुम्ही कधी विसराल, कारण बऱ्याच लोकांनी हे ऑलरेडी वापरून बघितलेलं आहे. एकदा जरी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये भाषेने इन्स्टॉल करा आणि नंतर अनइन्स्टॉल करा, त्याच्यावरती मला नाही वाटत की आलेला प्रश्नाचं उत्तर कधीच चुकेल. फक्त तो ऍप एकदा तरी इन्स्टॉल करून बघा. सुनो तर तसंच आहे. सुनो सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती असल्यामुळं त्याच्यावरती आलेला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमचं करेक्ट येणार आहे. वॉल्फ्राम अल्फा आहे सायंटिफिक कॅल्क्युलेशन मॅथ्स करायसाठी. तर बघाशी हा शब्द अल्फा बघा येतो. फोटो मॅथ तसंच आहे. तर काही कॉम्प्लेक्स मॅथ्स असतील तर कॉम्प्लेक्स मॅथमॅटिक्स साठी आपल्याला वॉल्फ्राम
अल्फा वापरता येतो. तर अशा पद्धतीने मी छोटीशी लिस्ट दिली. आपण सगळे लिहू शकत नाही, म्हणून एक टूल दिलं की त्या टूलचा नेमका काय उपयोग आहे सांगता. कॅनवा म्हणलं की सांगता पाहिजे की कॉन्टेंट क्रिएशन असं सांगता पाहिजे. तर प्रत्येक टूलचा काहीतरी खास उपयोग आहे. तो खास उपयोग तुम्ही कॅनवाचा उपयोग करून तुम्ही प्रेझेंटेशन सुद्धा बनवू शकता, मला माहिती आहे. परंतु त्याचा खास उपयोग काय तर कॉन्टेंट क्रिएशन साठी वापरता येईल. तर कॉन्टेंट बनवायचं असेल, तिथे जर तुम्हाला काही आउटपुट तयार करायचे असेल छानपैकी, तर तुम्ही कॅनवाचा उपयोग करू शकता. तर ह्या पद्धतीने एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा. तर मी पुढच्या स्लाइडवर जातो. कदाचित एक्झामला लोगो ओळखा म्हणून लोगोवरनं सुद्धा तुम्हाला ओळखता येते का चेक करायला सांगितलं जाईल. तर तुम्हाला एक मी एक्झाम्पल म्हणून आम्ही MA विद्यार्थ्यांना अशी टेस्ट घेतो. तर त्या टेस्ट मध्ये त्यांना असं दाखवतो की सांगा एक टूल ओळखा म्हणून. तर मी तुमच्यासाठी थोडस टूल देतो, पटकन बघूया तुम्हाला ओळखता येते का. चॅट बॉक्स मध्ये लिहा तुम्ही पटापट पटापट पटापट. हे तर पहिलं टूल तर कोणाचं चुकणार नाहीये, है ना, ते सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे ना. तर पहिलं काय आहे, मला वाटतं चॅट बॉक्स मध्ये लिहा, मला बघू द्या. तुम्हाला मी तुमची टेस्ट घेतो. ChatGPT व्हेरी गुड. आणि चुकलं बरोबर याला काय टेन्शन काही नाही. हे तर माऊस नेला की त्यावरती उत्तर दिसतंय. सेकंड काय आहे, सेकंड उसके बाजू वाला क्या आहे, हे काय आहे कोणाला सांगता येते का बघा. मी चॅट बॉक्स मध्ये पाहतोय, कोणाचं उत्तर करेक्ट असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर मी त्यावरती माऊस नेणारच आहे, उत्तर तुम्हाला दिसणारच आहे. एक 7-8 लोगो फक्त दाखवले तुम्ही. एक्झामला लोगो पाहून सुद्धा तुम्हाला AI टूल ओळखा असा प्रश्न येऊ शकतो की हा लोगो कशाचा आहे. ते म्हणून इसको दे मिड जर्नी. ठीक आहे, हे काय आहे, मिड जर्नी आहे. ओके, तर हे काय टूल हे सगळ्यांना माहिती असेल. हे काय आहे, चॅट 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 येस जेमिनी. कोणाचं उत्तर आले करेक्ट, मी लगेच पुढे जातो. व्हेरी गुड, अनेक लोकांना माहिती आहे. उसके बाजू में क्या है, तर पहिलं आणि चौथं सेमच दिसतंय. ओके, अजून कोणाचं उत्तर येतं का बघा. एकच उत्तर आलंय फक्त. ठीक आहे, मी त्यावरती माऊस नेतो. काय येते, ते डॉली आहे. ठीक आहे, डॉली 3चं चिन्ह येते. चल ठीक आहे, नंबर 5 बघूया काय आहे. नंबर 5 ओळखा काय आहे, कोणाला ओळखता येते का नाही. तर ठीक आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यावरती माऊस नेतो मी, तुम्हाला दिसेल बघा काय आहे ते. तर जॅस्पर AI आहे. चल ठीक आहे, उसके बाजूला क्या है देखो, ते चिन्ह ओळखा बरं. इथे मी जास्त चिन्ह नाही ठेवली, 5-7 चिन्ह ठेवली फक्त. जॅस्परच्या शेजारी काय आहे नाही माहिती. ओके, व्हेरी गुड. स्टेबल डिफ्युजन. ठीक आहे, काय घाबरू नका, म्हणजे एवढं काय टेन्शनचं काम नाहीये. तुम्हाला मी एक लिस्ट पाठवतो, तेवढ्यांचे फक्त लोगो बघून ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे काय, ते कोण सांगतोय काय आहे. नोटबुक LM नाहीये, नोशन आहे. व्हेरी गुड, एखादा उत्तर जमलेला आहे. ठीक आहे, तर नोशन आहे, याला काय म्हणतात, नोशन AI. नोशन AI म्हणजे ऑल इन वन बरं का, हे जबरदस्त आहे. असं फिएस्टा नावाचं सुद्धा आलेलं आहे. तर ऑल इन वन आहे, त्यात सगळ्याच गोष्टी एकत्र असतात. आपण हे पाहतो नाही का, आता तो लोगो पाहतोय, त्याचा उपयोग नंतर बघूया आपण. शेवटचे काही मिनिटं राहिलेली आहेत, 5 ते 7 मिनिटं राहिलेली आहेत. फोकस करा. हाँ, उसके बाजू में क्या है, नोशन AI के बाजू में क्या है, ते सुद्धा जनरेटिव्ह AI आहे. त्याचं नाव आहे क्लाउड AI. मी जितके सॉफ्टवेअर्स वगैरे बनवतो ते सगळं क्लाउडचा उपयोग करून बनवतो. आणि हे तर सगळ्यांना माहिती असेल, एक चिन्ह बघून लगेच लक्षात येईल. ग्रोक आहे ते. ठीक आहे, व्हेरी गुड, ग्रोक AI आहे. आणि शेवटचं काय आहे, हे ग्रोक होतं आणि शेवटचं काय होतं, ऑक्टोपस आहे बघा, पिक्टोरी आहे. व्हेरी गुड. तर बरेचसे चिन्ह बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, ज्याला मी क्लोज करतो. काही आता मी फक्त निवडत दिले, तुम्ही मला वाटतं 25, 30, 50 तरी लोगो बघून ठेवा. लोगो वरनं आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हा लोगो नेमका कशाचा आहे. परीक्षेसाठी तयारी म्हणून सांगतोय तुम्हाला मी. तर ठीक आहे, तुम्हाला काही मी प्रश्न विचारतो, पटापट उत्तर द्या. फक्त सिंपल प्रश्न आहेत एकदम. झालं, आता आपल्या प्रेझेंटेशनच्या एंडला आलोय आपण. जर तुम्हाला एखाद्या झाडाचं नाव माहिती नसेल तर फोटो काढून माहिती हवी असेल तर तुम्ही काय वापराल, कोणतं टूल वापराल. असे प्रश्न इंग्लिश म्हणून पडणार आहेत, पण तुम्हाला
गुगल लेन्स वापरता येईल, व्हेरी गुड. जेमिनीचा पण उपयोग प्लांट्स, फोटो प्लांट पण चालू शकेल बरं का, चालेल. प्लॅन स्नॅप पण चालेल, ठीक आहे, प्लॅन स्नॅप पण चालेल. बरं, सेम प्रश्न विचारतो मी, जर तुम्हाला गाण्यातील फक्त म्युझिक वेगळं करायचं असेल तर कुठला वापरणार टूल? ठीक आहे, तर आपल्याकडं एमपीएससीच्या लिस्ट मध्ये एक मॉयसेस नावाचं आहे, MOISES, ते ओपरून बघा. तुम्हाला त्या गाण्याचा आवाज बंद ठेवता येतो आणि फक्त म्युझिक चालू ठेवता येतो. कारण कराओके म्हणतो, कराओके. तर कराओके तुम्हाला तयार करायचा असेल तर तुम्हाला मॉयसेस वापरता येईल, किंवा नुसतं म्युझिक कट करायचं आणि फक्त आवाज चालू ठेवायचा. दोन्ही ऑप्शन त्याच्यामध्ये आहे. चलो ठीक आहे. काही टूल असे पण असतील चालतात, तर त्याचं नाव दिलं इथं मेटा आहे, व्हॉट्सअप मेटा आहे. त्याच्यानंतर गुगल बोलो एक आहे, इंटरेस्टिंग. त्याच्यानंतर पीसी आणि वेबसाठी कुठला आहे, गुगल कोलॅब आणि गॅमा ऍप दिलेला आहे. अभ्यासासाठी तुम्ही काय करू शकता, म्हणजे परीक्षेला असा पण प्रश्न येईल की ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे काय, तर खालीलपैकी कोणते AI रायटिंग टूल नाही, AI रायटिंग टूल नाही. जे तुम्ही चार पर्याय देतो मी तुम्हाला. एक आहे चॅट जीपीटी, दुसरा आहे जॅस्पर, तिसरा आहे क्विलबॉट आणि चौथा आहे मिड जर्नी. बघा पर्याय सांगतो, चॅट जीपीटी, जॅस्पर, क्विलबॉट आणि मिड जर्नी. याच्यात ऑड मॅन आउट कोणता आहे, गटात न बसणारा शब्द? चॅट जीपीटी, जॅस्पर, क्विलबॉट आणि मिड जर्नी. करेक्ट आहे, मिड जर्नी. का, कारण मिड जर्नी इमेज जनरेटर AI आहे, बाकीचे सगळे काय होते तर जनरेटिव्ह AI होते. तर आवाजाचा उपयोग करून जर तुम्हाला टायपिंग करायचं असेल तर त्याला काय म्हणतात? शेवटचे 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मी इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर बद्दल सांगतो आणि सेशन एंड करणार आहे. व्हेरी गुड. यालाच गुगल व्हॉइस टायपिंग असं म्हणतो आपण. भाषिणी हे टूल प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते, त्याचं उत्तर असं द्यावं लागेल आपल्याला, भारतीय भाषांच्या अनुवादांसाठी. भारतीय भाषांच्या अनुवादासाठी कोणते टूल वापरले जाते असा प्रश्न आला तर आपल्याला उत्तर देता येईल भाषिणी. आणि गणिताबद्दल मग बोललो आपण, फोटो मॅच झालं, गाण्याचा व्होकल आवाज मॉयसेस पण झालं. चल ठीक आहे, तर हे मुद्दाम तुमच्यासाठी लिस्ट बनवलेली आहे मी, की आपल्याला तिथे डिस्क्रिप्शन आणि यूज केस माहिती असेल तर परीक्षेला उत्तर लिहिणं सोपं जातं. टूलचं नाव चॅट जीपीटी आहे. कोणत्या विषयावरती माहिती लेखन करण्यासाठी वापरतात. ओपन AI तिची कंपनी आहे. गुगल आणि जेमिनी आणि असिस्टंट. गुगल AI माहिती शोधणे, ऍपशी कनेक्ट करणे. को पायलट काय आहे, मायक्रोसॉफ्टचे आहे AI. त्याच्यानंतर विंडोज एज आणि ऑफिस ऍप मध्ये मदत करते. पूर्वी कोर्टानं होतं, आता को पायलट आहे. मेटा AI व्हॉट्सअप बरोबर आहे, व्हॉट्सअपवर चॅट करताना माहिती मिळवण्यासाठी. त्याच्यानंतर परप्लेक्सिटी AI काय आहे, प्रश्नाची अचूक उत्तरे आणि त्याचे सोर्सेस शोधण्यासाठी. तर मुद्दाम बघा एक नवीन शब्द तिथं सापडला की परस्पेक्टिव्ह काय होतं, सोर्सेस शोधता येतात. क्लाउड AI मोठ्या लेखांना थोडक्यात किंवा समराईज करण्यासाठी याचा जास्त उपयोग करता येतो क्लाउड AIचा. तर प्रत्येकाचे खास युनिक की द्यायचा प्रयत्न केला आहे मी. फोटो मॅथ आणि MS मॅथ सॉल्व्हर गणित. त्याच्यानंतर वर्क फ्रॉम अल्फा थोडस अवघड कॉम्प्लेक्स गणित. गुगल बोलोचा उपयोग काय, लहान मुलांना वाचन शिकवण्यासाठी गुगलचे ऍप आहे. जर तुमच्याकडे नसेल इन्स्टॉल तर आज इन्स्टॉल करून बघा, इंटरेस्टिंग ऍप आहे गुगल बोलो ऍप. त्याच्यानंतर ब्रेनली, सोक्रेटिस किंवा क्विज, होमवर्क आणि प्रश्नोत्तरसाठी प्लॅटफॉर्म आहे तो. ते मेनली रिसर्च रॅबिट, रिसर्च पेपर शोधणे आणि व्यवस्थापित करणे, त्याला एडिटिंग करणे, सगळ्या गोष्टी म्हणजे करता येतात. त्याच्यानंतर अनस्टक स्टडी आणि कोकोनट, अभ्यासाचे नोट्स आणि व्हिडिओचे सारांश काढण्यासाठी. म्हणजे PDF मध्ये तुमच्याकडे आन्सर असणारे 4 पैकी एक पर्याय असं निवडण्यापेक्षा मला असं वाटतं की एक्झॅक्टली त्याचा काय उपयोग आहे आणि ते कशासाठी वापरतात ते डिस्क्रिप्शन माहिती असेल तर परीक्षेला उत्तर लिहायला तुम्हाला सोपं जाईल. आणि ही पुढची स्लाइड आहे. असंच पॉवर पॉईंट डिझायनरचा उपयोग डिझाईन आयडिया सुचवण्यासाठी. एक्सेल डेटा अनालिसिसचा उपयोग डेटाचे विश्लेषण करून चार्ट आणि पॅटर्न शोधण्यासाठी. ओटर AI किंवा MS टीम समरी, मीटिंग रेकॉर्डिंग आणि त्याचे नोट्स टेक्स्ट मध्ये रूपांतर करणे. क्विलबॉट, लिहिलेल्या वाक्यांची रचना बदलणे, पॅराफ्रेझिंग त्याला म्हणतात. ग्रॅमरली, गुगल स्मार्ट, कंपोज. मी समराईज करतोय जे काय मी आज बोललो मगापासून, ती मी रिवाइज करतोय फक्त, स्पेलिंग चुका सुधारणे. ट्रेलो, आसना, टू डू लिस्ट, कामाचे नियोजन आणि टास्क मॅनेजमेंट आणि ट्रॅकिंग करण्यासाठी. भाषिणी,
भारतीय भाषांमध्ये अनुवाद, उमंग केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सेवा एकाच ऍप वरती, इनाम, राष्ट्रीय कृषी बाजार किंवा शेतमाल, ई संजीवनी किंवा क्युरी AI, आरोग्य सेवा आणि टेलिमेडिसिन. क्युरी AI टेलिमेडिसिन लक्षात ठेवा, ऑनलाईन डॉक्टर. डिजिलॉकर किंवा NSDL महत्वाचे डॉक्युमेंट डिजिटल स्वरूपात साठविणे, ग्राम स्वराज, ग्राम कोवर, ग्रामीण विकास आणि विमा इन्शुरन्स संबंधित आहे. डॉली, लिओनार्डो AI, फ्री पिक, टेक्स्ट टाइप करून इमेज तयार करणे, सुनो, टेक्स्ट वरनं म्युझिक किंवा गाणी तयार करणे, व्हॉइसेस, गाण्यातील आवाज आणि संगीत वेगवेगळे करणे, कॅनवा, स्लाइड्स गो, ग्राफिक डिझाईन किंवा PPTचे साचे टेम्पलेट रेडीमेड मिळवणे, हेजेन, सिंथेसिया, पिक्टोरी, AI अवतार वापरून व्हिडिओ तयार करणे. गुगल कोलॅब, वेब ब्राउझर मध्ये पायथॉन कोडिंग रन करण्यासाठी. मंकी टाईप, टायपिंग स्पीड सराव टूल. W3 स्कूल, मिमो, टिंकर, कोडिंग शिकण्यासाठी. वायसार्क, क्राउडस्ट्राईक, नाऊ, नेटवर्क सुरक्षा आणि सायबर हल्ल्यापासून संरक्षण. कोड विस्पर, गिटहब, कोपायलट, प्रोग्रामर्सला कोड लिहिण्यासाठी मदत करण्यासाठी. आणि शेवटचं स्लाइड म्हणजे ही की तुम्हाला हे जर क्विज स्वरूपात पाहिजे असेल तर कुठे मिळेल, तर तुमच्यासाठी एक वेबसाईट मी ओपन करतो. त्या वेबसाईटचं नाव आहे skilltabpro.com. ओके, दिसत स्क्रीन तुम्हाला ना. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला या पेज वरती इथं वेगवेगळे कोर्सेस दिसतात. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं ऑनसेट दिसेल 2025 दिलेला आहे. मागच्या वर्षीचा रेफरन्स घेऊन अंदाजे परीक्षेला प्रश्न कसे असावेत हे दिलेलं आहे. प्लस त्याच्यामध्ये जितके नवीन लेटेस्ट क्वेश्चन आम्हाला सुचले ते आम्ही टाकायचा प्रयत्न केलेला आहे. एकदा एक्झाम उद्यापासून चालू होते, एक्झाम सुरू झाल्यानंतर मी नवीन प्रश्न त्यामध्ये ऍड करणार नाहीये. तुम्ही ती लक्षात ठेवून एकमेकांना शेअर करावे, ती दॅट इज ओके. परंतु असं मी शेअर नाही करणार. पण इथं मात्र तुम्हाला हे प्रश्न ऑलरेडी दिसतात ना, हे प्रश्न एकदा बघून घ्या. इथं दिसते बघा तुम्हाला वरती काय दिसतंय, जेमिनी google.com शेअर. तर जेमिनीद्वारेच तयार केलेले हे क्वेश्चन पेपर आहे. याचा उपयोग करून तुम्ही स्टडी करू शकता. साधारणतः 50 प्रश्न बनवलेले आहेत की AI चा प्रायमरी गोल काय आहे. खाली तुम्हाला टिप पण दिलेली असते शो हिंट म्हणून. पण आपल्याला उत्तर माहिती असेल तर तुम्ही उत्तरवरती क्लिक करा की AI चा हेतू काय आहे. तर ह्युमन थिंकिंग, लर्निंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग हे मॅकॅनिक म्हणूनसाठी. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड अ कोर डोमेन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. आता आपल्याकडे वेळ नसल्यामुळे याला एक्सप्लेन करता येणार नाही, पण तुम्हाला इथं एक्सप्लेनेशन मिळते बघा, दिसतंय. अशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहता येईल. आणि जर प्रश्न कळलाच नाही तर तुम्ही काय करा, इथं ज्या शो हिंट वर क्लिक करा. तो सांगतो तुम्हाला की दिस टर्म रेफर टू ट्रेनिंग प्रोसेस वेअर द मशीन अडॅप्ट इज बिहेवियर बेस्ड ऑन इट पास्ट इन्फॉर्मेशन. मग आता इथं प्रश्न काय होता बघा, द कॉन्सेप्ट ऑफ AI सिस्टीम कॅन लर्न फ्रॉम डेटा विदाउट बिंग एक्सप्लिसिटली प्रोग्राम इज नोन ऍज. आणि मग तुम्हाला इथं मशीन लर्निंग हे निवडता येईल. तर तुम्हाला पाहिजे तसं ही लिंक तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे. एनीबडी कॅन यूज दॅट लिंक. त्याच्यावरती आणखी मी MKCL चे आपल्या 12 पिलर आहेत ना, त्याच्यावरती आधारित काही प्रश्न येऊ शकतात तर ते पण टाकलेले आहेत. त्याच्यानंतर पुस्तकातले सुद्धा AI चे काय प्रश्न आहेत ना ते पण इथे टाकलेले आहेत. हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा सहजपणे चेक करू शकता. क्वेश्चन आन्सर या स्वरूपात त्या गोष्टी इथे टाकलेल्या आहेत. आणि तुम्ही या गोष्टी फ्रीमध्ये एन्जॉय करता. त्याच्याकरता कोणतेही चार्जेस वगैरे द्यावं लागत नाहीयेत. इथं मी काय करतो, पहिल्या पेजवरती येतो, परत मी बॅक करतो, याला क्लोज करतो. त्याच पेजवरती बघा तुम्हाला शेवटचा घटक दिसेल तो. तर IMS वरती गेलो आपण, तर या ठिकाणी तुम्हाला ID पासवर्ड मिळणार आहे. लॉग इन केल्यानंतर पहिलं दिसतं त्याला डॅशबोर्ड असं म्हणतात. त्या डॅशबोर्ड वरती तुम्हाला इथं काय दिसतं, डॅशबोर्ड वरती तुम्हाला एकूण किती स्टुडंट ऍक्टिव्ह आहेत ते दिसेल, पेंडिंग इन्क्वायरी दिसतील, फीस किती आहे ते दिसेल, अटेंडन्सचं रेकॉर्ड सुद्धा दिसेल. तिथे स्टुडंट वरती क्लिक केल्यानंतर इथं ऍडमिशन प्रोसेस करता येते. तुम्हाला कोणत्या कोर्सला कोणते विद्यार्थी आहेत, किती आहेत हे बघता येतं.
किंवा चालू महिन्याचे 1 तारखेपासूनचे आपल्याला असं रेंज पण टाकता येते की आजच्या जागेपर्यंत टोटल किती ऍडमिशन आहेत, इन्क्वायरी किती आहेत, ह्या गोष्टी बघता येतात. तुम्ही पटपट घेतोय कारण वेळ आपल्याला संपत आला. फीज मॅनेजमेंट करता येतं तुम्हाला, इथं चेक करता येतं पार्शल, म्हणजे ज्यांची जी फीज बाकी आहे ती लिस्ट पाहता येते, त्यांची फी बाकी आहे त्यांना इथून तुम्हाला मेसेज टाकता येतो. इथं ते क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज जाईल आणि हा मेसेज वरती मी कॅन्सल करतो. तिथं मेसेज वरती जरी लिहिलेलं आहे त्या विद्यार्थ्याचं नाव असेल, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, त्याची फीज बाकी किती आहे, किती तारखेपर्यंत त्यांनी भरली पाहिजे, हे सगळं दिसतंय. डायरेक्टली त्याच्या मोबाईलवरती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरनं पाठवता येईल त्याचं क्लिक केलं की. या व्यतिरिक्त रिसिप्ट मेथड बनवलेली आहे, तो वरती पण दिसतंय बघा, आमच्याच क्लासचं नाव दिसतंय कारण आमच्याच क्लासचं रिसिप्ट आहे. पण ज्याचं लॉग इन असेल ना त्याचं त्याचं नाव दिसणार आहे, त्या पूर्ण डिटेल दिसतात. ही प्रिंट तुम्ही काढून देऊ शकता. ह्याच्या सुद्धा सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत की फीस किती भरलेली आहे, किती पेंडिंग बाकी आहे, बाकी किती आहे, या सगळ्या गोष्टी दिसतील. ते तुम्ही ओपन करून बघा. तुम्हाला डेमोची लिंक पाहिजे असेल तुम्ही मागून घेऊ शकता. अटेंडन्स सिस्टीम इथे बनवलेली आहे, किती प्रेझेंट आहेत, किती ॲब्सेंट आहेत, टोटल किती विद्यार्थी आहेत, तारखेप्रमाणे तुम्ही बघू शकता. मागे जाऊन तुम्हाला पूर्ण कंट्रोल त्याच्यावरती ठेवता येतं. हे 20 विद्यार्थी कोण आहेत जे ॲब्सेंट आहेत त्यांचा शोध घेता येतो, मागावा घेता येतो. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झामचे मार्क्स इथं लिहिता येतील. एकाच विद्यार्थ्याची अनेक वेळा पण एक्झाम तुम्ही घेऊ शकता. सगळं रेकॉर्ड तुम्हाला इथे ठेवता येतं. ऍड एक्झाम वरती क्लिक केलं की तुम्हाला लिहिता येईल. सर्टिफिकेट इश्यू केल्यानंतर त्याच्या डिटेल्स तुम्हाला ठेवता येतील. मटेरियल इश्यू केला असेल किंवा तुमच्याकडे लायब्ररी सिस्टीम असेल तर तुम्हाला हे वापरता येईल. नोटीस बोर्ड वापरता येईल. रिपोर्ट्स मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स काढता येतील. आय कार्ड जनरेट करता येतंय. विद्यार्थ्यांचे पण 2-3 लोकांची नावं जनरेट केलं तर आय कार्ड तयार होतंय बघा. एका पानामध्ये 6 A4 साईज मध्ये 6 असतील. तुम्ही कलर प्रिंटआउट काढून त्यात कट करून व्यवस्थित विद्यार्थ्यांना देऊ शकता. त्याच्यानंतर सेटिंग बटनवरती गेल्यानंतर इथं दिसतंय तुमचं फायरबेस डेटा आहे. फायरबेसचा गुगलचा डेटा असतो, तो इनक्रिप्टेड असतो, 100% सिक्युअर्ड असतो. इथं दिसतंय ते तुमचा आयडी पासवर्ड तुम्ही टाकल्यानंतर इतर कोणीही लॉग इन करू शकणार नाही. तुम्हाला फक्त पासवर्ड सांभाळायचा आहे. त्याच्यानंतर बघा कधी एक्सपायर होणार आहे हे तर दिसतंय इथं. कोणते कोर्सेस आहेत ना हे तुम्ही डिसाईड करायचे, तुम्ही ते टाकायचे. तुम्हाला पाहिजे ते कोर्स तुम्ही टाकू शकता. मेगाबॅचचा MS चा ग्रुप वेगळा बनवू शकता, पाहिजे तसं मंथ वाईज बनवू शकता. पाहिजे तेवढे कोर्सेस तुझं क्रिएट करता येईल. इथे तुम्हाला सेंटरच्या डिटेल्स टाकता येतील. हे जे तुम्ही डिटेल्स टाकतात त्या डिटेल्स तुम्हाला इथं पावतीवरती दिसून येतात. त्याच्यानंतर इथं तुम्ही व्हॉट्सअपचा नंबर टाकू शकता. जो नंबर तुम्ही इथे टाकाल त्या नंबरवरनं मेसेज जातील आणि डेटा तुम्हाला CSV फॉर्मॅट मध्ये डाउनलोड करून घेता येतो. आणि आम्ही तुम्हाला आयडी पासवर्ड क्रिएट करून दिल्यानंतर इमिजिएटली तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता आणि सिक्युरिटी वाढवू शकता. आता ह्याच्याबरोबर तुम्हाला आणखी एक टूल आम्ही फ्री मध्ये देतोय. त्या टूलचं नाव आहे बिझनेस मॅनेजमेंट टूल. ह्याचा उपयोग करून ते लॉग इन आयडी पासवर्ड सेमच आहे. ह्याचा उपयोग करून तुम्ही पेरोल मॅनेजमेंट करू शकता. कोणत्या स्टाफला किती पेमेंट आहे, काय आहे ते डिटेल्स लिहू शकता. त्याचा रिपोर्ट काढू शकता. त्याचे किती खाडे या महिन्यामध्ये, तर किती दिवस आलेला आहे, त्याचं आतापर्यंत पेमेंट किती होतंय. आपण चालू म्हणून पकडल्या म्हणून तसं आलंय कारण आज तारीख 8 आहे फक्त. त्याच्यानंतर तुम्हाला त्याची हजेरी लावता येते. या व्यतिरिक्त फायनान्शियल अकाउंटिंग सगळा आलेला पैसा आणि केलेला खर्च याचा हिशोब ठेवता येतो. त्याचा तुम्हाला इथं रिपोर्ट तयार करता येतो. जनरेट रिपोर्ट केला की रिपोर्ट पण तयार होईल. मी तुम्हाला दाखवतो एक एक्झाम्पल म्हणून. इथं तारीख टाकतो 1 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर. तर तुम्हाला असं तो रिपोर्ट दाखवतो की तुम्ही किती कलेक्शन केलं, किती खर्च केलं, किती प्रॉफिट झाला. त्याच्यानंतर तुम्हाला ओल्ड ड्यूची लिस्ट मिळेल. त्यांच्या तारखा उलटून गेलेले आहेत असे विद्यार्थ्यांची लिस्ट तुम्हाला इथे दिसेल. आणि करंट महिन्याचे कुणाकुणाचे पैसे येणे आहेत त्याची पण लिस्ट दिसेल. तर असे बिझनेसचं टूल पण बनवलेलं आहे. आणि तुम्हाला स्टाफला जर काही टास्क द्यायचे असेल ते टास्क तुम्हाला इथे लिस्ट लिहिता येईल. बरं, या व्यतिरिक्त आणखी एक पेज त्याचा ऍड केलेलं आहे. हे डिफरंट आहे. ह्याची लिंक आपण वेगळी ठेवलेली आहे. ह्याला आपल्याला सेंटरचं लॉग इन नाहीये. इथं लॉग इन कोणाचं आहे सेंटरचं फक्त आपण काय टाकणार आहोत तर सेटअप कोड टाकणार आहोत आम्ही. आणि जर का त्यांनी त्याचा रोल नंबर टाकला तर हे आपण लिंक पॅरेंटला मध्ये देऊ शकतो. तर पॅरेंटला वरती दिसेल की विद्यार्थ्यांनी कुठे ऍडमिशन घेतलंय, तुमच्या सेंटरचं नाव दिसेल. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव दिसेल, त्याचा रोल नंबर, त्याचा कोर्सचं नाव, कोर्स संपत आलाय का, कम्प्लिटेड झालाय कोर्स. त्याच्यानंतर फीस किती बाकी आहे, काही नाही बाकी, फीचं रेकॉर्ड दिसेल, किती दिवस प्रेझेंट, किती दिवस अब्सेंट, हे सगळं रेकॉर्ड पालकांना आपण घरी पाठवू शकतो. परीक्षा झाली का, किती मार्क पडली आहेत हे त्याच्या लॉग इनला कायम राहणार आहे.
आजच नाही, कायमस्वरूपी विद्यार्थी बघू शकतो कधी, का त्याचा रोल नंबर आपण फिक्स ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने हे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सुद्धा आपण वापरून खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस मॅनेज करू शकतो. ज्यांना ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे डेफिनेटली तुम्ही कॉन्टॅक्ट करा.